आहे का? नाही. म्हणून ही जमीन बघा आपली मोठी आई आहे की नाही? म्हणूनच या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या या मोठ्या आईमुळे मिळत असतात. म्हणून ही जमीन आपली काय आहे? मोठी आई आहे. त्यानंतर बघा, आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचं घर कशाचं बांधलेलं आहे? सांगा पाहू. दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड याचं घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत, दाराच्या कड्या आहेत, तुळया आहेत, बिजागऱ्या, लोखंडी आहेत. हो की नाही? यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? तर लाल मातीच्या. लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? तर जमिनीत चुनखडकीचे खडक असतात. चुना या खडकापासून तयार करतात आणि लाकूड कुठून आणले जाते? तर मोठमोठ्या रानात वाळलेली प्रचंड झाडं असतात. ती तोडून आणली जातात आणि दाराला लोखंडाच्या किंवा बिजागऱ्या, कड्या, कुलूप, खिळे बसवले आहेत आणि लोखंड ही भूमीच्या पोटातच सापडते. बघा किती ठिकाणी आपल्याला ही मोठी आई काय काय देत असते. सगळंच म्हणजे आपल्या ज्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या ज्या काही सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला कुठून मिळतात? तर आपल्याला या जमिनीतून, या भूमीतून या सगळ्या वस्तू मिळत असतात. आता म्हटलं की जर आपलं घर म्हटलं तर आपलं घर कशापासून बनवलेलं असतं? दगड, माती, विटा, चुना, लाकूड है ना? या सगळ्या वस्तूंपासून आपलं घर बनवलेलं असतं. तसंच दाराच्या कड्या म्हणा, तुळया म्हणा, बिजागऱ्या म्हणा, ह्या लोखंडी आहेत. करेक्ट. मग हे सगळं दगड माती जे आहे ते कुठून मिळतं? जमिनीतूनच मिळतं. विटा कशाच्या आहेत? तर लाल मातीच्या आहेत. लाल माती कुठून मिळते? जमिनीतूनच मिळते. चुना कुठून मिळतो? तर चुन्याचे खडक असतात. त्या खडकापासून चुना बनवला जातो. हो की नाही? जमिनीतच चुनखडीचे खडक असतात. मग त्या खडकांपासूनच चुना बनवला जातो. मग आपल्याला चुना सुद्धा जमिनीतूनच मिळतो. हो की नाही? त्यानंतर घरासाठी ज्या दारं, खिडक्या लाकडाच्या ज्या बनवल्या जातात, त्या कशापासून? ते लाकूड कुठून मिळतं? तर रानात म्हणजेच शेतात किंवा जंगलात मोठमोठी झाडं असतात वाळलेली. ठीक आहे? मग ती झाडं तोडून त्या लाकडाचा उपयोग केला जातो. दारं, खिडक्या बनवण्यासाठी त्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यानंतर घराला लागणाऱ्या बिजागऱ्या, कड्या, कुलूप, खिळे हे सगळं कशाचं असतं? लोखंडाचं. मग लोखंडही कुठून मिळतं आपल्याला? जमिनीतूनच मिळतं. कारण जमिनीतच या लोखंडाच्या काय आहेत? खाणी आहेत आणि तिथूनच हे लोखंड सुद्धा आपल्याला मिळत असतं. म्हणून आपलं घर सुद्धा जे बनवलं जातं, त्यासाठी ज्या सगळ्या लागणाऱ्या वस्तू आहेत, लोखंडी म्हणा, लाकडी म्हणा, माती, दगड, विटा, सिमेंट हे सगळं आपल्याला कुठून मिळत असतं? तर जमिनीतूनच मिळत असतं. त्यानंतर बघा, तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, ती जमिनीमुळे मिळालेली आहे. ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. बघा, आपण एवढा पाठ पूर्ण शिकलो, त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीतून कितीतरी वस्तू ह्या आपल्याला जमिनीतूनच मिळतात. आपल्या वापरात ज्या काही येणाऱ्या वस्तू आहेत, त्या आपल्याला जमिनीतूनच मिळतात आणि त्यामुळे आता आपल्या लक्षात नक्कीच आलेलं आहे, माझ्याही लक्षात आलेलं आहे, तुमच्याही लक्षात आलेलं आहे, की जमीन ही आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. कारण जमिनीमुळेच आपल्याला सगळं मिळालेलं आहे. कुठलीही गोष्ट घ्या, ती आपल्याला या जमिनीमुळेच मिळालेली आहे आणि ही जमीन म्हणून आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तिचं महत्व आता आपल्या लक्षात चांगलंच आलेलं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून आपण मिळवतो. पण गाई म्हशी जगतात कशावर? गवत, कडबा यावर. हे त्यांना कोण देतं? तर आपली मोठी आई. बघा, आता तुम्ही रोजच्या वापरात आपल्या घरात या वस्तू असतात. दूध म्हणा, दही म्हणा, तूप म्हणा, हे आपल्याला आता कोणापासून मिळतं? तुम्हाला मी प्रश्न विचारला तर तुम्ही सरळ उत्तर द्याल. गाई म्हशीपासून मिळतं टीचर. करेक्ट. हो की नाही? गाई म्हशीपासूनच मिळतं. मग त्या गाई म्हशी जगतात कशावर रे? त्या काय खातात? चारा, पालापाचोळा, गवत, कडबा हे सगळं खाऊनच या गाई म्हशी जगत असतात की नाही? मग हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? गवत म्हणा, कडबा म्हणा, पालापाचोळा म्हणा, हे सगळं कुठून मिळतं? तर जमिनीतून. म्हणजे ह्या जमिनीवरच ह्या गाई म्हशी जगत असतात आणि या जगतात म्हणूनच ते आपल्याला दूध, दही, तूप हे सगळे पदार्थ आपल्याला त्यांच्यापासून मिळत असतात. हो की नाही? म्हणून
सुद्धा हे सगळं सुद्धा आपल्याला त्यांच्यापासूनच मिळतं. त्या जमिनीपासूनच मिळतं. म्हणून ही आपली काय आहे? मोठी आई आहे. त्यानंतर बघा, जगात जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे अन् वाढलेली आहे. बघा जगात ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही सुंदर अशा या गोष्टी या जगामध्ये आपल्याला दिसतायत, आपण वापरतोय, आपल्याला भेटतात, त्या सगळ्या कशापासून मिळालेल्या आहेत? तर जमिनीपासून आपल्याला मिळालेल्या आहे. म्हणजेच आपल्या मोठ्या आईपासून त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे? त्यानंतर ती तुम्हाला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी-कुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल सगळं देते. त्या मोठ्या आईचं केवढं उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी, त्या जो भूमीतलं अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. प्रत्येक माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेम भाव बाळगावयास नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. बघा, आता या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं, की ही जी जमीन आहे, ही जी भूमी आहे, आपली मायभूमी आहे, जिथे आपला जन्म झालेला आहे. त्या जमिनीमुळेच आपल्याला किती साऱ्या वस्तू मिळतात. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, दागिने, घरदार, धनधान्य, भांडी-कुंडी, चहा, साखर, पाटी पेन्सिल, त्यानंतर लोखंड, सोनं, चांदी, कपडे हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? या भूमीतूनच मिळतं. म्हणून या भूमीचे, या जमिनीचे आपण उपकार मानले पाहिजे. ठीक आहे? उपकार मानले पाहिजेत. मग अशी ही जमीन धरती माता जिथे छोटेसं रूप ज्या जमिनीचं छोटंसं रूप म्हणजेच आपली मातृभूमी ही भूमीतलं अन्न खाऊनच, या जमिनीतलं अन्न खाऊनच आपण मोठे झालेलो आहोत, शहाणे झालेलो आहोत आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट या जमिनीनेच दिलेली आहे, या भूमीनेच दिलेली आहे. म्हणून या भूमीबद्दल, या मातृभूमीबद्दल, या मायभूमीबद्दल आपल्याला नेहमीच प्रेम बाळगायला पाहिजे. आणि आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. ओके. देखिए ये जो हमारी मातृभूमि है, ठीक है? ये जो भूमि है हमारी, ये जो जमीन है, इसी जमीन से हमें क्या-क्या मिलता है? इस लेसन में हमें बताया गया है कि यहाँ से हमें कौन-कौन सी चीजें मिलती है। हमारे रोज के हम रोज जो चीजें यूज करते हैं, वो सारी चीजें हमें कहाँ से मिलती है? इस जमीन से मिलती है, इस भूमि से मिलती है। जैसे कि हम जो खाना खाते हैं, वो कहाँ से मिलता है हमें? इस जमीन से मिलता है। जैसे कि हमारे खाने के थाली में जो भी चीजें रहती, वो सारी चीजें कहाँ से मिलती है? तो इस जमीन से हमें वो मिलती है। जैसे कि आप जो कपड़े पहनते हो, वो कपड़े हमें कहाँ से मिलते हैं? जमीन से मिलते हैं। जैसे कि हमारे कपड़े हैं, वो बनाते हैं, उसके लिए पहले क्या बनता है? कॉटन। वो कॉटन जो रहता है, वो कहाँ से मिलता है? जमीन से मिलता है। जमीन में उस कॉटन को उगाया जाता है, फिर उससे जो होता है धागा, वो धागा बनाया जाता है, फिर उससे कपड़ा बनाया जाता है, फिर उससे आपके कपड़े सिलाए जाते हैं, ओके? उसके बाद में रेशम के जो कपड़े होते हैं वो भी इसी तरह से, वो रेशम का जो कीड़ा होता है वो कहाँ पर रहता है? जो झाड़ रहता है, तूती का झाड़, उस पर वो जगता है, उस पर वो रहता है। तो वो तूती का झाड़ कहाँ पर रहता है? जमीन पर ही रहता है। तो इसकी वजह से ही, जमीन की वजह से ही हमें वो रेशम के कपड़े और जो सूती कपड़े रहते हैं, इट मीन्स कॉटन के जो कपड़े रहते हैं, वो कहाँ से मिलते हैं हमें? जमीन से ही मिलते हैं। उसके बाद जो धातु है, जो पीतल रहता है, चांदी रहता है, सोना रहता है ना? ये सारे जो धातु है, वो कहाँ से मिलते हैं हमें? जमीन से ही मिलते हैं। इस जमीन में इन सारे धातुओं का क्या रहता है? खानी। अभी इसको अ, जमीन में रहते हैं। इसे हम इंग्लिश में माइन कहते हैं, ठीक है?
सॉइल में सॉइल में इन सारी चीजों के रहते हैं, तो इसी वजह से हमें ये सारी चीजें भी किससे मिलती है, जमीन से ही मिलती है। और उसके बाद जो हम सोने से जो ज्वेलरी बनाए जाते हैं, जो लेडीज पहनते हैं, जेंट्स भी पहनते हैं, रिंग रहता है, गले में कुछ ऑर्नामेंट, चैन, ये वो जो रहता है, वो भी हमें कहाँ से मिलता है, जमीन से ही मिलता है। जमीन में इनकी क्या होती है, माइंस रहती है, और उसी की वजह से हमें ये सारी चीजें भी मिलती है। उसके बाद जमीन से हमें आयन जो रहता है वो भी हमें कहाँ से मिलता है, जमीन से ही मिलता है ना। और फिर इस आयन से बहुत सारी चीजें बनाई जाती है, जैसे कि मैंने बताया, जो कंपनीज रहती है उस कंपनीज में इस आयन का यूज किया जाता है और उससे अलग अलग चीजें बनाई जाती है, जैसे कि टेबल है, चेयर है, ठीक है, जो लोखंड के रहते हैं, वो सारी चीजें इस कंपनीज में बनाई जाती है। अगर यही नहीं रहेगा तो हमें ये सारी चीजें मिलेगी नहीं, मिलेगी, करेक्ट। उसके बाद हमारा जो घर होता है, उस घर में जो चीजें लगती है घर बनाने के लिए, वो सारी चीजें भी हमें कहाँ से मिलती है, जमीन से ही मिलती है। जैसे कि पत्थर है, मिट्टी है, जो भी लोखंड है घर बनाने के लिए लगता है, जो भी लकड़ी के चीजें होती है, वो सारी चीजें हमें कहाँ से मिलती है, जमीन से ही मिलती है, ठीक है। जैसे कि अगर पत्थर है, मिट्टी है, वो सारी चीजें जमीन से मिलती है। जो लकड़ी से जो चीजें बनती है, वो कहाँ से मिलती है, तो जमीन से। जमीन में जो पेड़ रहते हैं, बड़े बड़े पेड़ रहते हैं जो सूख जाते हैं, उनको तोड़कर ये सारी चीजें बनाई जाती है, ठीक है। और घर के लिए जो लोखंड की चीजें बनाई जाती है, जैसे कि घर के लिए लॉक रहता है, कीला रहता है ना। उसके बाद लॉक लगाने के लिए जो कड़ियां लगाई जाती है, वो सारी चीजें लोखंड से ही बनाई जाती है। और वो लोखंड भी कहाँ से मिलता है, हमें जमीन से ही मिलता है। उसके बाद हमें हमारे घर में जो दूध रहता है, दही रहता है, घी रहता है, वो सारी चीजें हमें कहाँ से मिलती है, गाय से मिलती है, भैंस से मिलती है। तो ये गाय गाय और भैंस से, अगर मैंने पूछा तो आप बोलोगे ये सारी हमें गाय और भैंस से मिलती है, तो आप कैसे बोल रहे हो टीचर के हमें जमीन से मिलती है। पर ये गाय और भैंस जो रहते हैं, तो कैसे मतलब वो क्या खाते हैं, क्या खाते हैं, तो घास खाते हैं। वो घास हम उन्हें कहाँ से मिलती है, जमीन से मिलती है। वो घास खाकर ही वो जगते हैं। अगर उन्हें घास नहीं मिली तो वो जिंदा रह सकते हैं, नहीं, है ना। तो वो जो घास रहती है वो भी हमें जमीन से ही मिलती है, और जमीन के ही वजह से उन्हें वो खाना मिलता है, और वो खाना मिलने के बाद ही वो हमें दूध जो रहता है वो दे सकते हैं। इसीलिए दूध, दही भी जो है, उसके लिए भी हमें इस जमीन का ही शुक्रिया अदा करना चाहिए। बहुत सारी चीजें हमें इस जमीन से ही मिलती है। जो भी सारी चीजें है इस दुनिया में, इस जग में हमें जो मिल रही है, सुंदर सुंदर चीजें, वो सारे हमें इस हमारी भूमि के वजह से ही मिल रही है। जो हमें अन्न है, हम जो खाना खाते हैं, कपड़े पहनते हैं, जो ज्वेलरी यूज करते हैं, जो जिस घर में रहते हैं, जो भी अनाज हमारे घर में होता है, जो भी बर्तन रहते हैं, चाय, शक्कर, या जो आपकी स्लेट रहती है उसके लिए यूज करने के लिए जो पेंसिल रहती है पत्थर की, वो भी हमें जमीन से ही मिलती है। ये सारी चीजें हमें कहाँ से मिलती है, तो इस जमीन से मिलती है, ठीक है। और इसीलिए ये हमारी क्या है, मातृभूमि है। इसका इस मातृभूमि के वजह से ही आज हमें खाना खाने के लिए मिल रहा है। इस जमीन का ही खाना खाकर आज हम बड़े हो रहे हैं, है ना। और बहुत सारी चीजें इस भूमि ने हमें दी है, और इसीलिए हमें हमारी मातृभूमि का क्या करना चाहिए, आदर रखना चाहिए। हमारी मातृभूमि को हमें प्रेम करना चाहिए। और इसीलिए हमारी यह मातृभूमी हमारी क्या है, मोठी आई। आता मराठीत मोठी आई म्हणतात, आप लोग इसे हिंदी में बड़ी मम्मी कहते हैं, पर इस जमीन को हम मराठी में ही कहेंगे बड़ी, सॉरी, मोठी आई, ठीक आहे। लेसनचं नाव आहे ना आपलं, मोठी आई, करेक्ट। कुणीतरी मला सांगितलं होतं हिंदीमध्ये एक्सप्लेन करा, म्हणून मी हिंदीमध्ये एक्सप्लेन केलाय पुन्हा एकदा पूर्ण लेसन. तो इथेच आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे.